यानंतरची बातमी थेट पिंपरी चिंचवडमधून येते। शहरातील वाकड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। एका 60 वर्षांच्या नराधमानं 10 आणि 5 वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे। पीडित मुलींपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्यानंतर तिच्या कुटुंबियांना ही धक्कादायक घटना समजली आहे आणि या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबियांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल रात्री वाकड पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी केली होती। त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यातही घेतलाय। त्याच्या विरोधात पोक्सोनुसार गुन्हा दाखल केलाय। आपल्यासोबत गोपाळ मोटघरे आपले प्रतिनिधी आहेत। गोपाळ, नेमकी काय ही केस आहे, काय प्रकार आहे सगळा? वाकड परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। एक 60 वर्षाचा जो नराधम आहे तो मागील काही दिवसापासून दोन सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करत होता। त्यापैकी एका पीडित मुलीचं वय हे अंदाजे 10 वर्ष आहे, तर दुसऱ्या पीडित मुलीचं वय जवळपास 4 ते 5 वर्ष आहे। अशा प्रकारे एकाच नराधमाकडून दोन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याने वाकड परिसर हादरलेला आहे आणि ही घटना त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी रात्री उशिरा वाकड पोलिसात धाव घेतली आणि संबंधित जो आरोपी आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। त्यानंतर वाकड पोलिसांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेत एका नराधम आरोपीला ताब्यात घेतलंय व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पण पाहतोय अत्यंत चीड आणणारी अत्यंत धक्कादायक घटना आता पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातून समोर आली आहे। दोन सख्ख्या बहिणींवर एका वृद्धाने अत्याचार केल्याची माहिती आहे।